टीव्ही सत्यमेव व्रतम। केवळ राजकीय लाभासाठी इथं योजना निर्माण केल्या जातात, त्यामुळे देशाचं वाटोळं झालंय बच्चू कडू। शिंदे सरकारनं दिव्यांग मंत्रालय काढलं, पण त्याला आर्थिक तरतूद नाही। 1400 कोटींची तरतूद केल्या, त्यापैकी 1200 कोटी पगारावर खर्च होत आहेत। 1 कोटी दिव्यांगांसाठी केवळ 200 कोटींची तरतूद। 16च्या कायद्यानुसार 5% म्हणजेच 25,000 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने राखीव ठेवला पाहिजे होता, पण ठेवत नाहीयेत। दिव्यांग मंत्रालय स्थापन करून काही उपयोग नाही, त्याला तरतूद असल्याशिवाय अर्थ नाही। केवळ राजकीय लाभासाठी इथं योजना निर्माण केल्या जातात, त्यामुळे देशाचं वाटोळं झालंय, अशी टीका देखील बच्चू कडू यांनी केली आहे। बिलकुलच नाही। खरं तर शिंदे साहेबांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं, नवीन मंत्रालय दिव्यांगांना दिलं, पण त्याच्यासाठी तरतूद मात्र काही ठेवली नाही। 1400 कोटीची तरतूद ठेवली, त्यातले 1200 कोटी रुपये हे फक्त पगारासाठी खर्च होतं आणि 1 ते 1 करोडच्या जवळपास दिव्यांगासाठी फक्त 200 कोटीची आहे। त्याच्यात विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे। म्हणजे 16च्या कायद्यानुसार 5% निधी हा राज्य सरकारनं राखीव ठेवला पाहिजे, म्हणजे 25,000 कोटी ठेवले पाहिजे, ते पण ठेवत नाही। म्हणजे दिव्यांग मंत्रालय स्थापन करून नाही चालेल, त्यासाठी निधीची तरतूद असल्याशिवाय त्या दिव्यांग मंत्रालयाला अर्थ उरणार नाही। तर मानधन जर पाहिलं तर बाकी राज्यामध्ये 4,000 आहे आणि इथे फक्त 1400-1500 भेटतं, आणि ते सुद्धा 4-4 महिने भेटत नाही। केंद्र सरकार फक्त 200 रुपये देतं कित्येक वर्षापासून, म्हणजे इंदिरा गांधीपासूनचे हे 200 केंद्र सरकारनं अजून बदलवलेच नाही, ते तेवढेच आहे। नाव दिलं मोदी सरकारनं दिव्यांग, पण योजना पैसे मात्र तरतूद केली नाही। माझं असं म्हणणं आहे का अडचणीनुसार योजना असल्या पाहिजे, श्रममूल्यावर आधारित खऱ्या अर्थानं त्याला मूल्य दिलं पाहिजे। इथं श्रमावर जो जगतं, श्रम करून जगतं तो मरतं, आणि अडचणीत असणाऱ्या माणसासाठी सरकार धावून येत नाही, आणि मग फक्त राजकीय लाभासाठी योजना इथं निर्माण केल्या जातं, आणि त्याच्यामुळं या देशाचं वाटोळं होतं आहे। आजही राज्याची स्थिती जर पाहिली तर बुलढाण्याच्या 34 वर्षाच्या युवकानं पाणी भेटलं नाही शेतीला म्हणून आत्महत्या केली आहे। म्हणजे वाटते का लाडकी बहीण हे नाममात्र आहे, त्याच्यापेक्षा एकंदरीत बजेटमध्ये शेतकरी, मजूर, कष्ट करणाऱ्यांचं कुठेही स्थान दिसत नाही। तुम्ही जर बजेट जर वाचलं केंद्राचं आणि राज्याचं, दोनही बजेटमध्ये ना दिव्यांगासाठी तरतूद आहे ना शेतकऱ्यासाठी आहे। ज्या काही तरतुदी आहे त्या नियमित ज्या काही होत्या, त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठेही बजेटमध्ये स्थारा शेतकऱ्यांना, मजुरांना आणि तुमच्या दिव्यांगांना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आज तुम्ही जर पाहिलं का देशाचं चित्र धर्माशिवाय कुठलाही पक्ष, मग ते काँग्रेस असू दे का भाजप असू दे, धर्म आणि जातीच्याच आधारावर राजकारण होतं। त्यासाठी मूलभूत गरजाची काही फार गरज राहिली नाही। मी काल म्हटलं होतं का हिंदूंना पण पोट असतं, प्रत्येक धर्मातल्या माणसाला पोट आहे हे विसरले काय राज्यकर्ते? अशा प्रकारची एक व्यवस्था आहे, आणि मग त्याची जाणीव करण्यासाठी खरं तर हे अन्नत्याग आंदोलन आपण करतो आहे।